सर्वच महत्त्वाच्या शाळांमध्ये हिंदी सक्ती करणार असल्याचं तुम्ही टाकलेलं आहे. काय प्रतिक्रिया व्यक्त करा? नाही ते आहे ना, ते बघा शासनाने काय निर्णय घेतला आहे, त्रिभाषी सूत्र निर्णय घेतलेला आहे. आता तो निर्णय त्या ठिकाणी त्याच्यामध्ये त्रिभाषा म्हणजे आपलं मराठी आहे की नाही, मराठी कायम असणार. आमची देखील शाळा आहे, मराठी आम्ही कंपल्सरी ठेवलेली आहे, सगळ्या शाळांमध्ये ते आहे. त्याच्यामुळं भाषेच्या आधारावर जाऊन मतदानाच्या टक्क्यामध्ये काहीतरी फेरफार होईल असं पाहण्यापेक्षा त्या ठिकाणी आपण मतदारांना काही विकासाच्या कामाच्या दृष्टिकोनातून सांगावं. भाषा ही त्या ठिकाणी आहे आणि मराठी भाषेचा अभिमान हा आपला सगळा आहे. उलट मराठी भाषेचा अभिजात दर्जा कोणी दिला हो, ह्याच सरकारने दिला. त्याच्यामुळं असं काही नाही, आम्हाला सगळ्या भाषा त्या ठिकाणी पाहिजे, पण मराठी भाषेला आम्ही प्राधान्य देणार. मराठी भाषा हिंदी भाषा चालणार ना. सर, जसं आता तुम्ही सांगितलं की काही तुम्ही बंडखोरांना तुम्ही निलंबित केलेलं आहे, तसेच तुम्ही शिंदे गटाच्या उमेदवारांचा प्रचार करतायत, माखाडी कॉलनी असतील किंवा अन्य ठिकाणी, तर याच्या संदर्भामध्ये पक्षाची भूमिका काय? असं मला काही वाटत नाही. त्या ठिकाणी व्हायरल झालेले सोशल मीडियावर कोणीही त्या ठिकाणी असं आमचा कार्यकर्ता करणार नाही. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे अतिशय निष्ठेनं प्रामाणिकपणे त्या उमेदवाराचं काम करतात आणि ह्या पुढेही ह्या 2 दिवसांमध्ये तेच चांगल्या प्रकारे काम करतील आणि आमच्या नगरसेवकांना निवडून देतील. सोशल मीडियामध्ये युवा मोर्चाचे कार्यकर्ते सीबीडीमध्ये बंडखोराचा उमेदवार करताना प्रचार करतात. बघा, मी कुठल्याही प्रकारची अशी क्लिप पाहिली नाही ना, मी त्या ठिकाणी न्यूजपेपरमध्ये वाचलं. जर माझ्याकडे ती माहिती मिळाली तर निश्चितपणे त्यांच्यावर देखील आम्ही कारवाई करू. त्याबद्दल सर्वप्रथम नवी मुंबई भारतीय जनता पक्षातर्फे आणि या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांतर्फे आपले आभार मानतो. या निवडणुकीमध्ये केली होती, त्यावर पक्षाची वरिष्ठांची बैठक झाली आणि त्या बैठक पक्षामध्ये प्रवेश केला. यांना पक्षातून निलंबित करण्याचा जो आहे निर्णय या ठिकाणी अत्यंत जड अंतःकरणाने आम्हाला घ्यावा लागतो आहे. भारतीय जनता पक्ष हा एक शिस्तबद्ध, जयेश थोरवे, संपत शेट्टी, CV रेड्डी, मंगल घरत, सुहास आणि अलका शर्मा आणि याच्या व्यतिरिक्त काही कार्यकर्ते जे आहेत त्यांची मी इथे नावं दिलेली नाही आहेत, पण त्यांच्यावरती अनुशासन समितीसमोर त्यांना बोलवलं जाईल आणि त्याच्यावरती निर्णय निवडणुकीच्या नंतर घेतला जाईल. हा सर, आज पत्रकार परिषद घेतली, काय सांगा? पहा, नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ह्या ठिकाणी होत आहे आणि त्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीमध्ये 900च्या वर उमेदवार या ठिकाणी इच्छुक होते आणि त्या इच्छुक उमेदवारांना प्रत्येकाला आम्हाला त्या ठिकाणी उमेदवारी देणं शक्य नव्हतं. 111 उमेदवारांना आम्ही त्या ठिकाणी तिकीट देऊ शकत होतो आणि मग काही कार्यकर्त्यांना वाटलं की त्यांच्यावर काही अन्याय झाला किंवा त्यांना वाईट वाटलं. हे आम्हालाही त्याची कल्पना आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा त्या ठिकाणी जेव्हा राजकारणामध्ये प्रवेश करतो, काम करतो, तेव्हा तो विशिष्ट अपेक्षेनं त्या ठिकाणी काम करत असतो आणि तो त्यांचा हक्क आहे आणि ते स्वाभाविक आहे, आम्हालाही ते मान्य आहे. परंतु सगळ्यांनाच आपण त्या ठिकाणी सॅटिस्फाय करू शकत नाही, तिकीटं सगळ्यांना मिळू शकत नाही. मग त्यातूनही काही त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते होते की ज्यांनी त्या ठिकाणी बंडखोरी केलेली आहे. त्या बंडखोरांची नावं आपण आपल्याकडे ह्या ठिकाणी वाचून दाखवलेली आहेत. त्या बंडखोरांना आम्ही भारतीय जनता पार्टीतून वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार त्यांना निष्कासित केलेलं आहे. पुढे त्या ठिकाणी पुढचा निर्णय काय घ्यायचा आहे तो वरिष्ठ पातळीवर चर्चा करून आम्ही घेऊ. उलट आपल्या माध्यमातून मी सगळ्या नवी मुंबईच्या मतदारांना अपील करेन की भारतीय जनता पार्टी ही विकासाची कामं करणारी पार्टी आहे. विकास हाच त्या ठिकाणी अजेंडा आहे. म्हणून सगळ्या मतदारांनी, सगळ्या बंधू भगिनींना माझी विनंती आहे की येत्या 15 तारखेला 100% मतदान कसं होईल ते पहा. 100% मतदान करून भारतीय जनता पार्टीचा आपला कमळ या निशाणीसमोर बटन दाबा आणि मोठ्या संख्येनं भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून द्या, असं आवाहन आपल्या माध्यमातून मी करतो. उशीर वगैरे नाही, आम्ही ऑलरेडी ती यादी ही वरिष्ठ पातळीवर पाठवलेली होती, परंतु वरिष्ठ पातळीवर त्याची त्या ठिकाणी शहानिशा सुरू होती. आम्ही सांगते म्हणूनच सगळ्या गोष्टी लगेच मान्य करतील असं नाही.
त्यांनी शहानिशा केली. जशी मगाशी मी सांगितल्याप्रमाणे अनुशासन कमिटी असते, एक सब कमिटी देखील तिथं असते, त्यांच्यामार्फत त्या ठिकाणी यांची शहानिशा करून आम्हाला काल रात्री आदेश आला की आपण ह्या ठिकाणी ह्या सगळ्यांना निष्कासित करा, म्हणून आपण तातडीनं पत्रकार परिषद घेऊन त्या निष्कासित. न देता आपण नाराजी उडवली या लोकांची, आपल्याच लोकांची. त्याच्यानंतर आता पुन्हा आपण निलंबनाची कारवाई करतात ऐन मतदानाच्या 2 दिवस अगोदर. त्याचा पक्षाला फायदा होईल का तोटा, आणि मतदार याच्यामध्ये अधिकच आपल्या पक्षाच्या विरोधात वोटिंग करू शकतील अशी परिस्थिती वाटत नाही का? बघा, असं काही नाही, आयत्या वेळेवर वगैरे असं काही नसतं. हा विषय त्या ठिकाणी आम्हाला निर्णय घेणंच आहे. जे निलंबित करणं आहे त्यांना निलंबित आम्हाला केलंच पाहिजे, कारण त्यांनी भूमिका पक्षाच्या विरोधात घेतलेली आहे. त्याच्यामुळं असं काही नाही, कधीही केलं तरी पक्षाच्या मतदारांवर, नवी मुंबईच्या जनतेवर आमचा विश्वास आहे. अजिबात त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मतदानावर फरक पडणार नाही, उलट मतदानावर जास्त प्रभाव पडेल आणि चांगल्या प्रकारे आमचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येतील. निलंबित केलेले जर का भविष्यात निवडून आले तर त्यांना पुन्हा पक्षात घ्याल? हा मी नाही ठरवू शकत निर्णय. हा निर्णय पक्ष पातळीवर निर्णय होईल, परंतु त्याबाबत कुठल्याही प्रकारचं मी भाष्य करू इच्छित नाही. निलंबन किती वर्षासाठी? कायम जोपर्यंत वरिष्ठ पातळीवर दुसरा निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत निलंबन.